जब तक बाबा साहब के संविधान और बाबा साहब के किए गए अपमान का सूद समेत बदला नहीं लेता तब तक चैन से नहीं बैठा। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, गेल्या 8 ते 10 दिवसापासून एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे। ते प्रकरण म्हणजे ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा बसविला जाणार होता, तो जो पुतळा आहे मित्रांनो, तो त्या ठिकाणी बसू द्यायचा नाही। यासाठी त्या ठिकाणी काही वामपंथी जे विचाराचे लोक आहेत किंवा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोध करणारे जे लोक आहेत किंवा ते जातीवादी मानसिकतेचे जे लोक आहेत, वकील आहेत, ते त्या ठिकाणी विरोध करताना दिसत आहे। परंतु आता त्या सर्व वकिलांना मोठी सजा भेटली आणि त्यासोबत त्या वकिलांना जे आहे मित्रांनो, चंद्रशेखर आझाद यांनी थेट दिनदहाडे त्या ठिकाणी त्यांना जे आहे थेट चॅलेंज दिलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की काही झालं तरी आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसणारच आहे। तर नेमकं प्रकरण काय घडलंय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भारताचं संविधान लिहिलं, तेव्हा त्यांनी एका पेनाने ते संविधान लिहिलं। परंतु ते संविधान त्यांनी जरी एका पेनाने लिहिलं असलं तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या पेनामुळे या ठिकाणी जगणाऱ्या लाखो करोडो लोकांना न्याय मिळाला। अनेक लोकांच्या ज्या भावना होत्या त्यांना जातीखाली दाबण्यात आलेलं होतं, त्यांना त्या खालून उठण्याचं त्यांना जे आहे त्या ठिकाणी जे आहे मुभा भेटली, समाजामध्ये वावरण्याचं त्यांना त्या ठिकाणी जे आहे एक वेगळा चान्स त्या ठिकाणी भेटला। या सर्व गोष्टी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे झाल्या। मित्रांनो, आता त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, भारतीय संविधानाला दाबण्याचं काम किंवा त्या संविधानाचा आदेश न मानण्याचं काम जे आहे ग्वालियर हायकोर्टामध्ये होताना दिसत आहे। त्या ठिकाणी एका विचाराला किंवा एका व्यक्तीला त्या ठिकाणी नाकारलं जात नाही, तर अक्षरशः त्या ठिकाणी एका कम्युनिटीला, एका विचारधारेला जे आहे त्या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर थांबविण्याचं काम केलं जात आहे किंवा त्या ठिकाणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्या ठिकाणी जो आहे मित्रांनो, त्यांची जी मूर्ती आहे ती त्या ठिकाणी बसू दिली जात नाही। तर त्या ठिकाणी या भारत देशाला स्वातंत्र्य देणारे, भारताचे पहिले कानून कायदा मंत्री असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी त्या कोर्टामध्ये त्यांचा पुतळा लावला दिला जात नाहीये। मित्रांनो, ही काही छोटी मोठी घटना नाहीये त्या ठिकाणी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लावू न देणं ही आपल्याला वाटत असेल एखादी छोटी मोठी घटना, परंतु ही छोटी मोठी घटना नाही। तर त्या ठिकाणी सरळ एक गोष्ट दिसून येते, आजही मनोवादी जातीवादी पिल्लावळ जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले, ज्या संविधानामुळे या ठिकाणी ज्या मागासवर्गीयांना जगण्याचा अधिकार मिळाला, ते संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही या लोकांना सहन होत नाही, हे यांच्या वागण्यातून आज दिसून येतंय। आता प्रश्न फक्त एका देशाचा नाही राहिला, तर या देशाच्या संविधानाचा निर्माण झालाय। कारण त्या ठिकाणी ग्वालियर हायकोर्ट होतं, त्या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी त्या ठिकाणी कोणी मागणी केली नव्हती किंवा त्या ठिकाणी जे असं काही घडलं नव्हतं। तर थेट खुद्द त्या ठिकाणी न्यायालयाने, न्यायाधीशांनी त्या ठिकाणी आदेश काढला होता की ग्वालियर या ठिकाणी, मध्य प्रदेश ग्वालियर या ठिकाणी जे हायकोर्ट आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवायला पाहिजे। मित्रांनो, त्या ठिकाणी घडलं असं की ज्या काळ्या कोटाला न्यायालयाचं संरक्षण करायचं होतं, त्या ठिकाणी कायद्याचं संरक्षण करायचं होतं, लोकांना न्याय मिळवून द्यायचा होता, त्याच काळ्या कोटाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध केलाय। फक्त त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध नाही केला, तर त्या ठिकाणी असे अवमानजनक शब्द त्यांनी वापरले। त्यामुळे त्या लोकांचं जे आहे त्यांची मानसिकता, त्यांची मेंटॅलिटी आता आपल्याला दिसून येत आहे। आधी पिल्लावळ होती मित्रांनो, ते इथंच नाही थांबले, तर त्यांनी हे सुद्धा त्या ठिकाणी ऐलान करून दिलं की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाच आम्ही या ठिकाणी ठेवणार नाही, म्हणजेच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य करत असाल तर ही फक्त एका संविधानाची किंवा एका त्या ठिकाणी असणाऱ्या न्यायालयाच्या एका आदेशाचा आव्हान नाही, तर हा एका कम्युनिटीचा आव्हान मानला जात आहे, असं त्या ठिकाणी अनेक लोकांकडनं बोललं जात आहे। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसायलाच पाहिजे किंवा बसवायला गेलाच पाहिजे। या मागणीसाठी जेव्हा भीम आर्मीचे लोक त्या ठिकाणी शांततेत आंदोलन उपोषण करत होते, त्या ठिकाणी पोलीस देखील उपस्थित होते, परंतु तरी देखील त्या काही जातीवादी वकिलांनी, ज्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध आहे, त्यांनी थेट त्या भीम आर्मीच्या लोकांवरती देखील त्या ठिकाणी हमला चढविलेला आहे। त्या ठिकाणी आता थेट या प्रकरणामध्ये जे आहे चंद्रशेखर आझाद यांची देखील एंट्री झालेली आहे। त्यांनी फक्त या ठिकाणी एंट्रीच केली नाही, तर त्यांनी थेट मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचसोबत त्यांनी जे आहे त्यांचं जे ट्विटर हँडल आहे त्याच्यावरती एक पोस्ट लिहिली आणि एक भली मोठी पोस्ट त्यांनी त्या ठिकाणी लिहिली। ते म्हणतात, मध्य प्रदेश उच्च न्यायालय के आदेश पर ग्वालियर खंडपीठ में भारतीय संविधान के निर्माता, आधुनिक भारत के शिल्पकारियों, शोषितों, वंचितों, महिलाओं के मुक्तिदाता, ज्ञान के प्रतीक, विश्वरत्न पूज्य बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की प्रतिमा स्थापन को लेकर कई दिनों से चल रहे विवाद पर अपमानजनक और हिंसक मोड़ पर पहुंच चुका है। माननीय उच्च न्यायालय के स्पष्ट आदेशों के बावजूद बाबा साहब की प्रतिमा न केवल न्यायपालिका परिसर में प्रवेश में से रोका गया, बल्कि धमकी दी कि प्रतिमा को
प्रतिमा ही यहाँ पर नहीं बचेगी। यह सीधा न्यायपालिका का अवमान है। यह सिर्फ एक मूर्ति का सवाल नहीं, यह हमारे आत्मसम्मान, इतिहास और संवैधानिक चेतना का प्रश्न है। सबसे शर्मनाक बात यह है कि जब भीम आर्मी के निहत्थे कार्यकर्ताओं ने इस अन्याय के विरुद्ध शांतिपूर्वक विरोध किया तब पुलिस की मौजूदगी में उन पर कायराना हमला किया गया। यह मामला सिर्फ भीम आर्मी पर नहीं, बाबा साहब के विचारों और बहुजन आत्मसम्मान पर हमला है। मेरा सवाल है मुख्यमंत्री मोहन यादव जी से, क्या आपकी सरकार उस सोच के सामने नतमस्तक हो चुकी है जो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी का विरोध करती है या फिर संविधान की आत्मा को कुचलना चाहती है? हम इस अन्याय के खिलाफ चुप नहीं बैठेंगे। बहुत जल्दी ग्वालियर आऊंगा। म्हणजेच मित्रांनो, आता या प्रकरणामध्ये जे चंद्रशेखर आझाद यांनी फक्त उडीच घेतली नाही तर लवकरच ते आता ग्वालियरमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसूनच त्या ठिकाणावरनं वापस येणार आहे। तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।